रसिक मित्र हो, नमस्कार. आता जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही एक कथा. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. कथेचं शीर्षक आहे जशी दृष्टी तशी सृष्टी. मित्रांनो, या जगाकडं, जगातले लोक, घटना, प्रसंग इत्यादींकडं आपण जसं बघू, त्याबद्दल जसा विचार करू, तसं हे जग आपल्याला भासतं, दिसायला लागतं. आपण डोळ्याला काळा चष्मा लावला तर हिरवीगार सृष्टीसुद्धा काळी दिसायला लागते. जशी दृष्टी तशी सृष्टी या बोधवचनाचा प्रत्यय करून देणारी आजची ही कथा, जशी दृष्टी तशी सृष्टी. एकदा धर्मराजाने एक यज्ञ केला. यज्ञाला आलेली मंडळी भोजनाचा आस्वाद घेत होती. धर्मराज आणि दुर्योधन पंक्तीमध्ये फिरून देखरेख करत होते. भगवान श्रीकृष्णांनी हे पाहिलं आणि त्यांनी द्रौपदीला बोलवलं. ते दोघंही धर्मराजाकडे गेले. श्रीकृष्ण म्हणाले, राजा, इथं शेकडो माणसं भोजन करतायत. सर्वच माणसं काही चांगली नसतात. एक काम कर, तुझ्या दृष्टीनं इथली वाईट माणसं मोज आणि तो आकडा मला सांग. मग ते दोघं दुर्योधनाकडे गेले. श्रीकृष्ण म्हणाले, दुर्योधना, जगात सगळीच माणसं काही वाईट नसतात. इथेही थोडीशी तरी चांगली सज्जन माणसं नक्कीच असतील. तू ती मोज आणि मला सांग. झालं. दोघंही कामाला लागले. बऱ्याच वेळानं धर्मराज श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला, श्रीकृष्णा, या मंडपामध्ये एकही दुष्ट किंवा दुर्जन माणूस मला दिसला नाही. सगळी माणसं चांगलीच आहेत. तेवढ्यात दुर्योधनही तिथं आला. वैतागलेल्या आवाजात तो तणतणत म्हणाला, हे, इथे एक तरी सज्जन असेल तर शपथ, सगळे नसते दुष्ट आणि वाईट माणसं आहेत. दुर्योधनाच्या या बोलण्यावर श्रीकृष्ण आणि द्रौपदी हसायला लागले. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी एकमेकांकडे बघून का हसतायत हे त्या दोघांनाही समजत नव्हतं. मात्र श्रीकृष्णाने द्रौपदीला एक त्रिकालाबाधित सत्य उलगडून दाखवलं होतं. ते सत्य हे की जगात माणसं तीच असतात, ती आहेत तशीच असतात. फक्त त्यांच्याकडं पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते, दृष्टिकोन वेगळा असतो, विचारसरणी भिन्न असते. म्हटलंच आहे ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. मित्रहो, दोष पाहणाऱ्यात त्याच्या दृष्टिकोनात असतो, माणसात नसतो. म्हणून वाचन, चिंतन, मनन आणि श्रवणानं प्रत्येकानं आपापला दृष्टिकोन सकारात्मक, आशावादी, पूर्वग्रह विरहित असा ठेवायला हवा. तरच नंतरच्या आयुष्यात निखळ सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. जशी दृष्टी तशी सृष्टी ही बोधकथा आपल्याला आवडली ना? चला तर मग आपण तसंच आचरण करूया. या बोधकथेचे लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. भ्रमणध्वनी 9890615649 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.